हॅलो स्टुडंट्स, आज आपण पेपर 2 डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मधला चॅप्टर नंबर 2 लॉजिक गेट हा चॅप्टर चालू करणार आहोत. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काही लॉजिक गेट्स, त्यानंतर थिअरम्स, काही ॲडर, सबस्ट्रॅक्टर, हे सगळं डिजिटली कसं वर्क होतं आणि त्याच्या इनपुट्स काय असतात, आउटपुट्स काय असतात, हे सगळं समजून घ्यायचं आहे. तर आपण चॅप्टरला सुरुवात करूयात. सर्वप्रथम लॉजिक गेट्स म्हणजे काय? तर लॉजिक गेट म्हणजे काय, तर हे एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे आणि याला एक किंवा एकपेक्षा जास्त म्हणजे मोर दॅन वन्स इनपुट्स असतात. आउटपुट मात्र एकच असतं. ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. इनपुट हे कितीही असू शकतात, 1, 2, 3 एन नंबर ऑफ इनपुट्स असू शकतात, मात्र आउटपुट हे एकच आउटपुट असतं लॉजिक गेट्ससाठी. ठीक आहे. काही गेट्सला एकच इनपुट असतं, काही गेट्सला 2 इनपुट्स असतात, काही गेट्सला असंख्य इनपुट्स असतात, मात्र जे आउटपुट जे आहे ते मात्र एकच इनपुट असतं. डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा सिम्बॉल लॉजिक गेटचा सिम्बॉल आहे. आता हे जे काही लॉजिक गेट आहे हा कशासाठी बनवायचा किंवा का कन्स्ट्रक्ट करायचा, तर आपल्याला काही इनपुट्स दिल्यानंतर, जसं की आता डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आपण पाहतो, तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपल्याला 1 आणि 0 किंवा 0 1 1 जे काय असेल ते, म्हणजे इनपुट जे आहे ते फक्त आणि 1 फॉर्ममध्ये किंवा 0 फॉर्ममध्येच तुम्हाला दिसतील. कारण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा डिजिटल फॉर्ममध्ये जे काही इनपुट्स असतात किंवा आउटपुट्स जे असतात, तर हे सगळे कशामध्ये असतात, 1 आणि 0 फॉर्ममध्येच असतात. म्हणजेच आपण त्याला बायनरी कोडवर्ड असं म्हणतो. तर ह्या बायनरी कोडवर्डमध्ये ते आपल्याला इनपुट्स आणि आउटपुट्स द्यावे लागतात आणि त्याच पद्धतीने आउटपुटसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला बायनरी कोडमध्ये भेटत असतात. मग हा जो काही लॉजिक गेट आहे हा कशाने कन्स्ट्रक्ट करायचा, कशाने तयार करायचा, कशाने मॅन्युफॅक्चर करायचा, कशाने बनवायचा, तर याच्यामध्ये आपण स्विचेस वापरू शकतो, रिलेज वापरू शकतो. जुन्या काळात व्हॅक्यूम ट्यूब्स वापरायच्या, आता ते वापरत नाही व्हॅक्यूम ट्यूब्स आपण. त्यानंतर आत्ता नवीन जे आहे ते ट्रान्झिस्टर आपण वापरतो, डायोड वापरतो. किंवा हेच सगळे जे काही ट्रान्झिस्टर असतील, डायोड असतील, यांना कशात करायचं, इंटिग्रेटेड सर्किटमध्ये काय करायचं, बिल्ड करायचं. म्हणजेच काय, एक लॉजिक गेटचा काय करायचा, IC तयार करायचा. आत्ता बाजारामध्ये आपल्याला सगळ्या लॉजिक गेटच्या ICs अवेलेबल आहेत. पहिल्यांदा ICs अवेलेबल नव्हत्या, तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्झिस्टर जोडून किंवा ट्रान्झिस्टरमधून आपल्याला ते तयार करायला लागायचं. आता प्रत्येक लॉजिक गेटच्या ICs आपल्याला या ठिकाणी मिळतात. तर लॉजिक गेट्स तुम्हाला समजलं असेल. लॉजिक गेट हे काय आहे, एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे. ट्रान्झिस्टरने किंवा डायोडने, स्विचेसने, व्हॅक्यूम ट्यूब्सने, रिलेजने आपण ते मॅन्युफॅक्चर करतो किंवा त्याला कन्स्ट्रक्ट करतो. आणि ह्या लॉजिक गेट्सला इनपुट्स जे असतात ते मेनी इनपुट्स असू शकतात किंवा एकही इनपुट असू शकतं, मात्र आउटपुट मात्र तुम्हाला किती बघायला भेटेल, फक्त आणि फक्त एकच आउटपुट हे बघायला मिळेल. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण त्याचे टाईप्स बघूयात, लॉजिक गेट्सचे टाईप्स. आता लॉजिक गेट्सचे टाईप्स जे आहेत ते महत्त्वाचे किंवा आपण म्हणूयात प्रामुख्याने 2 त्याचे प्रकार पडतात. बेसिक गेट्स किंवा मेन त्याचे 2 टाईप्स आहेत, बेसिक गेट्स आणि डिराइव्ड गेट्स. त्या बेसिक गेट्समध्ये त्याचे 3 प्रकार पडतात, ऑर गेट, अँड गेट, नॉट गेट. बघा बाळांनो, हे तुमचं जे आहे ते फिजिक्समध्ये 11वीला ह्याच्या थोड्या संकल्पना झालेल्या आहेत. ऑर गेट, अँड गेट, नॉट गेट हे तुमचं बेसिक या गोष्टी झालेल्या आहेत. आता डिराइव्ड गेट जो दुसरा टाईप आहे, डिराइव्ड गेट, याच्यामध्ये नॉर गेट, नॅन्ड गेट आणि एक्सॉर गेट. आता तुम्हाला वरच्या ज्या डायग्राममध्ये किंवा वरच्या जे काही टाईप्स आहेत त्या टाईप्समध्ये तुम्हाला ऑर गेट दिसतोय. ऑरच्या पुढे एन लिहिला म्हणजे नॉर, तर तुम्हाला नॉर गेट दिसेल. म्हणजे ऑर आणि नॉर जर तुम्ही पाहिला तर नॉर म्हणजे इथे एनचा जो काही मिनिंग आहे तो काय आहे, इन्व्हर्जन. ठीक आहे. किंवा त्याला नॉन आपण म्हणू शकतो, नॉन ऑर. ठीक आहे. जसं ऑर आहे तसं त्याला आपण काय म्हणू शकतो, नॉन ऑर म्हणजे काय, नॉट ऑर. ठीक आहे. अँड, खाली इकडे नॅन्ड आहे बघा, वरती अँड आहे 2 नंबरचा टाईप आणि खाली काय आहे, नॅन्ड आहे. म्हणजे अँडच्या अपोजिट कोण असणार आहे, नॅन्ड. कारण त्याचा ह्या नॅन्डचा जो एन आहे पहिला, त्याचा उच्चार काय करू शकतो आपण, नॉट अँड किंवा नॉट NOT. हा जो तिसरा गेट आहे ना, NOT, नॉट गेट.
नॉट गेट म्हणजे काय, इन्व्हर्जन आहे, आपल्याला ते शिकायचं आहे नंतर. ठीक आहे. तर बेसिक ज्या टाईप्स आहेत ते 3 आहेत, ऑर गेट, अँड गेट आणि नॉट गेट. आणि डिराइव्ड गेट मात्र सुद्धा 3च आहेत, नॉर गेट, नॅन्ड गेट, एक्सॉर गेट. त्यापैकी नॉर गेट आणि नॅन्ड गेटला युनिव्हर्सल गेट असं म्हटलं जातं. आता युनिव्हर्सल गेट म्हणजे काय, तर युनिव्हर्सल गेट म्हणजे काय, तर आता याला युनिव्हर्सल गेट का म्हणायचं, त्याचं कारण असं आहे की आपण ह्या नॅन्ड गेटने आणि नॉर गेटने, नॅन्ड आणि नॉर या दोन्ही गेट्सने आपण काय करू शकतो, तर सगळ्या बेसिक किंवा ऑदर जे काही गेट्स आहेत, ऑदर गेट्स म्हणजे सगळे जे काय इथे तर आपल्याला उरलेले जे दिसत आहेत, म्हणजे जसं की ऑर गेट, अँड गेट, नॉट गेट, त्याच्यानंतर एक्सॉर गेट, आपण ह्या 2 गेट्सनी मॅन्युफॅक्चर करू शकतो बाय यूजिंग धिस. कोणते गेट्स, बाय यूजिंग नॉर गेट आणि नॅन्ड गेट. म्हणजे नॉर गेट आणि नॅन्ड गेटचा फक्त आपल्याकडे नॉर गेटची IC असली किंवा नॅन्ड गेटची IC असली तरी आपण ऑर गेटचा फंक्शन करू शकतो, अँड गेटचं फंक्शन आउटपुटला आणू शकतो, त्याच्यानंतर नॉट गेटचं फंक्शनसुद्धा आउटपुटला आणू शकतो. कसं आहे ते आपल्याला नंतर डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. आता फक्त इतकंच लक्षात ठेवा की नॉर गेट आणि नॅन्ड गेट युनिव्हर्सल गेट आहे. त्याचं कारण का, कारण इट इज पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट ऑल अदर लॉजिक गेट्स. जे काही अदर लॉजिक गेट्स आहेत त्यांना आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो, कन्स्ट्रक्ट करू शकतो बाय यूजिंग नॉर गेट आणि नॅन्ड. ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, युनिव्हर्सल गेट असं म्हटलं जातं. नेक्स्ट आपण आता काय करूयात, एक एक त्याचा टाईप्स डिटेलमध्ये पाहूयात. आता ही जे काही एक एक गेट पाहण्यासाठी आपल्याला 4 गोष्टींची मदत घ्यावी लागेल. ती कोणत्या कोणत्या, तर मी या ठिकाणी लिहितो बघा. सगळ्यात अगोदर आपल्याला लागेल त्याचं लॉजिक. ठीक आहे. आता सगळ्यात अगोदर लॉजिक, त्यानंतर नेक्स्ट आहे त्याचा सिम्बॉल, त्यानंतर तिसरी गोष्ट असते ट्रुथ टेबल, त्यानंतर आहे आणि 4 नंबर आहे बुलियन इक्वेशन. ठीक आहे. आता पुस्तकामध्ये सिक्वेन्स कसा आहे असू द्यात, आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण काय करणार आहे, सगळ्यात अगोदर त्याचा सिम्बॉल घेणार आहे. ठीक आहे. आता हे सगळं विसरून जा, पण ह्या ज्या काही 4 गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत, म्हणजे कोणताही आपल्याला गेट एक्सप्लेन करताना किंवा परीक्षेमध्ये विचारतात की लिस्ट द टाईप्स ऑफ बेसिक गेट्स अँड एक्सप्लेन ईच अँड एव्हरी गेट. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक गेट्स तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे आणि लिस्ट करायची आहे. मग बेसिक गेट्स कोणते, तर ऑर गेट, अँड गेट आणि नॉट गेट. तर त्यासाठी आपल्याला ह्या 4 गोष्टी गरजेच्या आहेत, लॉजिक, सिम्बॉल, ट्रुथ टेबल आणि बुलियन इक्वेशन. तर ह्या प्रत्येक गेट्ससाठी आपल्याला लॉजिक त्याचं सांगावं लागणार आहे, प्रत्येक गेटचं लॉजिक, प्रत्येक गेटचा सिम्बॉल कसा आहे, प्रत्येक गेटचा ट्रुथ टेबल कसा आहे आणि प्रत्येक गेटचं बुलियन इक्वेशन काय. आता लॉजिक थोडक्यात काय आहे, लॉजिक एक स्टेटमेंट आहे, ज्या स्टेटमेंटवरनं आपण ओळखू शकतो की तो गेट कसा आहे. ते स्टेटमेंट सांगणारं कोण आहे, लॉजिक. थोडक्यात ह्या प्रत्येक 4ही टर्मचा आपण अर्थ समजून घेऊयात. तर लॉजिक म्हणजे काय, तर एक स्टेटमेंट असणार आहे त्या गेटबद्दल, म्हणजे ऑर गेटबद्दल एक स्टेटमेंट असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सिम्बॉल, सिम्बॉल म्हणजे आपल्याला सगळ्यांना अर्थ समजतो. सिम्बॉल जसा रेजिस्टरचा सिम्बॉल आहे, रेजिस्टरचा सिम्बॉल कसा असतो याप्रमाणे, त्याप्रमाणे प्रत्येक गेटचा सिम्बॉल असणार आहे. त्यानंतर ट्रुथ टेबल, ट्रुथ टेबल म्हणजे काय, एक टेबल असणार आहे, त्यामध्ये काय असणार आहे, इनपुट व्हॅल्यूज असणार आहे, आउटपुट व्हॅल्यूज असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला काय समजेल, इनपुट काय दिल्यानंतर आउटपुट काय येतं ते त्या टेबलमध्ये आपल्याला समजणार आहे, तो ट्रुथ टेबल. आणि जो चौथी टर्म आहे बुलियन इक्वेशन, ह्या बुलियन इक्वेशनमध्ये आपल्याला मॅथमॅटिकल इक्वेशन समजणार आहे. जसं की ऑर गेट काय करतो, 2 इनपुटचे ॲडिशन करतो. म्हणजेच काय, तर तो त्याचं बुलियन इक्वेशन काय असेल, y = a + b. म्हणजे हे त्याचं काय असणार आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन असणार आहे. ठीक आहे. तर मग आता आपण ऑर गेट काय करूयात, समजून घेऊयात. ठीक आहे. ऑर गेट, आता ह्या ऑर गेटला इन्क्लुझिव्ह ऑर गेट असंही म्हटलं जातं. जसं आपण मगाशी पाहिला टाईप्समध्ये बघा, इथे जे डिराइव्ड टाईप्स होते त्या डिराइव्ड टाईप्समध्ये एक्स ऑर आहे. एक्स ऑर म्हणजे काय, EX म्हणजे काय, एक्सक्लुझिव्ह. तसं हा जो काय आपला वरचा जो काय ऑर गेट आहे
त्याला काय म्हटलं जातं, इन्क्लुझिव्ह ऑर गेट. ठीक आहे. आता इथे आपण असं कन्सिडर करू की इनपुट्स काय आहेत, ह्या गेटसाठी आपण इनपुट्स कन्सिडर करू, ए अँड बी हे काय आहेत, इनपुट्स आहेत, आणि आउटपुट आपण कन्सिडर करू की वाय हे काय आहे, आउटपुट आहे. तर त्याचा पहिला आपण काय करूयात, सिम्बॉल ड्रॉ करूयात. पुस्तकामध्ये सिक्वेन्स वेगळा आहे. पुस्तकामध्ये पहिले लॉजिक दिलं गेलेलं आहे, नंतर त्याचा ट्रूथ टेबल, त्याच्यानंतर सिम्बॉल, आणि नंतर बुलियन इक्वेशन. पण आपल्याला सगळ्यात अगोदर समजण्यासाठी आपण काय करूयात, एक एक स्टेप बाय स्टेप जाऊयात. ठीक आहे. तर पहिला आपण सिम्बॉल ड्रॉ करूयात. सिम्बॉल बघा कसा आहे, ऑर गेटचा सिम्बॉल हा आहे, ऑर गेटचा सिम्बॉल. हे दोन इनपुट्स ए अँड बी, आणि हे काय आहे, आउटपुट. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी काय म्हटलं होतं की एकच आउटपुट असतं. कोणताही गेट घ्या त्याला एकच आउटपुट असतं, मात्र इनपुट्स किती असू शकतात. या ठिकाणी समजा 3 इनपुट्स काढायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही तिसरं इनपुट घेऊ शकता. पण आता सध्या आपण फक्त 2च इनपुटचा विचार करूयात. ए आणि बी हे 2 इनपुट्स आहेत, आणि वाय हे काय आहे, आउटपुट आहे. हा त्याचा झाला सिम्बॉल. आता सिम्बॉल नंतर आपण काय करूयात, त्याचं लॉजिक लिहूयात. ठीक आहे. सिम्बॉल नंतर त्याचं लॉजिक. आता याचं लॉजिक काय आहे बघा, लॉजिक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लॉजिक काय सांगतोय, इफ ए इज ट्रू, इफ ए इज ट्रू, इफ ए इज ट्रू, ऑर मध्ये ऑर शब्द आहे बघा, मी ऑरला काय करतो, रेड करतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील, कारण बऱ्याच जणांचे स्टेटमेंट सेम आहेत, फक्त मधले शब्द चेंज आहेत. ऑर बी इज ट्रू, if A is true or B is true, if A is true or B is true, then Y is true. काय सांगितलं स्टेटमेंट बघा, नीट लक्ष द्या, नीट लक्षात ठेवा. इफ A is true or B is true, देन वाय इज ट्रू. याला तुम्ही असंही म्हणू शकता, इफ ए इज 1 ऑर आहे मध्ये, ऑर बी इज 1 देन वाय इज 1. ह्या ट्रू, आता हे टर्म्स अगोदर समजून घ्या, मी दुसरीकडे काढतो. या ठिकाणी तुम्ही स्टेटमेंटमध्ये ट्रू, त्याच्यानंतर हाय किंवा 1 या तिघांचा उल्लेख करू शकता. इफ ए इज हाय, बी इज हाय, देन वाय इज हाय, किंवा इफ ए इज 1, बी इज 1, देन वाय इज 1, याप्रमाणे. तसंच ट्रूचा उच्चार तुम्ही या पद्धतीने करू शकता. ठीक आहे. तसंच इकडे काय म्हणू शकतो आपण, फॉल्स. ठीक आहे. इफ फॉल्स, त्यानंतर त्याला तुम्ही लो म्हणू शकता किंवा 0 म्हणू शकता. म्हणजे ह्या तिघांपैकी तुम्ही कोणत्याही टर्मचा उपयोग करू शकता लॉजिक स्टेटमेंट लिहिण्यासाठी. ठीक आहे. त्या पद्धतीने मी इथं लिहिलं आहे, इफ ए इज ट्रू और बी इज ट्रू देन वाय इज ट्रू, किंवा तुम्ही असं म्हणू शकता, इफ ए इज 1 और बी इज 1 देन वाय इज 1. याच्यावरनं आपण त्याचं काय करू शकतो, याच्यावरनं त्याचं आपण काय करू शकतो, ट्रूथ टेबल ड्रॉ करू शकतो. ट्रूथ टेबल. आता याचा ट्रूथ टेबल बघा काय, ट्रूथ टेबलमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे काय असणार आहेत, तर इनपुट्स असणार आहे आणि आउटपुट असणार आहे. आता इनपुट आपल्याकडे 2 आहेत, ए आणि बी इनपुट्स आहे, आणि हे काय असणार आहे, आउटपुट. ठीक आहे. ठीक आहे. तर आता बघा, इनपुट्स कोणते कोणते असू शकतात, नंबर ऑफ पॉसिबिलिटीज. आता तुमच्याकडे 2 इनपुट्स आहेत, सिम्बॉलमध्ये बघितल्याप्रमाणे 2 इनपुट्स आहेत, ए आणि बी. इथे तुम्ही काय काय देऊ शकता, एकतर 0 0 देऊ शकता. ठीक आहे. ट्रूथ टेबलमध्येच डायरेक्टली घेऊयात. एकतर ए 0 देऊ शकता, बी 0 देऊ शकता, किंवा ए 0 बी 1 देऊ शकता, किंवा ए 1 बी 0 देऊ शकता, किंवा 1 1 देऊ शकता. ठीक आहे. आता आपण स्टेटमेंटकडे जाऊयात, लॉजिक गेटच्या त्या जो काही ऑर गेट आहे त्याचं लॉजिककडे जाऊयात. इफ ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू म्हणजे काय, एकतर ए काय पाहिजे, ट्रू पाहिजे, म्हणजे त्याला आपण थोडक्यात 1 मध्ये कन्सिडर करूयात. ठीक आहे. इफ ए इज 1, एकतर ए 1 पाहिजे, किंवा आता ह्या ऑरचा अर्थ काय बघा, इथे अँड म्हटलेलं नाही आहे, इथे काय म्हटलेलं आहे, ऑर, किंवा बी काय असला पाहिजे, 1. एकतर ए 1 पाहिजे किंवा बी 1 पाहिजे, तर तुमचा वाय काय येईल, 1 येईल. समजलं आहे सगळ्यात, लॉजिक समजलं आहे. इफ ए इज 1 ऑर बी इज 1, दोघांपैकी कोणताही एक काय असला पाहिजे, 1 असला, तर तुमचं वाय काय येईल, आउटपुट 1 येईल.
मग आपण त्याच्यावरून याचं ट्रूथ टेबल ड्रॉ करू शकतो. आता इथे A1 आहे का नाही, पहिल्या ह्या पॉसिबिलिटीमध्ये बघा, ह्या पॉसिबिलिटीमध्ये A1 आहे का नाही, या पॉसिबिलिटीमध्ये B1 आहे का नाही, म्हणजे तुमचं आउटपुट काय येणार या ठिकाणी 0. ठीक आहे. पुढचं स्टेटमेंट घेतल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा या ठिकाणी A इज 0 अँड B इज 1, दोघांपैकी एक काय आहे 1 आहे, म्हणजे तुम्ही काय करू शकता या ठिकाणी 1 लिहू शकता. ठीक आहे. किंवा आता खाली बघा काय, तर A1 आहे आणि B 0 आहे, तर या ठिकाणी सुद्धा दोघांपैकी एक 1 आहे, म्हणजे आउटपुट काय येईल 1. इथे दिसत नाही, मी दुसऱ्या पेनने लिहितो. हे 0, हे 1 आणि हे 1. आता इथे दोघे पण 1 आहेत, A1 और B1, दोघांपैकी एकही 1 असला तरी आउटपुट 1 येईल, किंवा दोघे पण 1 असले तरी आउटपुट तुमचं काय येणार 1 येणार. हे झालं तुमचं ट्रूथ टेबल. आता शेवटचं काय आहे, बुलियन इक्वेशन. आता याच्यावरून आपण बुलियन इक्वेशन काय ड्रॉ करू शकतो, याचं बुलियन इक्वेशन आहे y इज इक्वल टू A प्लस बी. आता ह्या जर तुम्हाला ट्रूथ टेबलमध्ये थोडंसं डिफिकल्टी जर वाटत असेल, म्हणजे ट्रूथ टेबल तुमच्या जर पाठ होत नसेल किंवा पाठ करायचंच नाही ट्रूथ टेबल, पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे, ह्याला समजून घ्यायचं. ठीक आहे. तर आता आपण समजून घेऊयात. बघा आपण काय करायचं, बुलियन इक्वेशन तर आपल्या लक्षात राहणार आहे. ऑर गेट म्हणजे काय, थोडक्यात ऑर गेट म्हटलं की लगेच तुम्ही काय म्हणायचं, ऑर गेट काय करतो तर ॲडिशन करतो. ही बेसिक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ऑर गेट म्हणजे काय तर ॲडिशन, आणि त्याचं बुलियन इक्वेशन काय असतं A प्लस बी. मग ह्या बुलियन इक्वेशन वाटलं असतं तुम्ही पहिले बुलियन इक्वेशन घ्या आणि त्यानंतर ट्रूथ टेबल ड्रॉ करा. मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू टाकल्या, समजा A ची व्हॅल्यू आहे 0, पहिल्या याच्यामध्ये बघा या पॉईंटला A इज 0 अँड B इज 0, आपण त्या दोघांच्या व्हॅल्यू टाकून बघूया. A0 B0 यांची ॲडिशन काय येईल, बायनरी ॲडिशन रूल्स, ते ॲडिशन रूल्स यूज करायचे तुम्हाला, याची व्हॅल्यू येईल 0. बरोबर. दुसरं जर पाहिलं आपण तर काय, त्या ठिकाणी A प्लस B, त्या ठिकाणी काय होता A0 होता आणि B1 होता, यांची ॲडिशन काय येईल 1. बघा 0 0चं उत्तर काय आलं आहे या ठिकाणी 0, आणि 0 1चं उत्तर काय आलं आहे 1. त्याचप्रमाणे काय येईल 1 प्लस 0चं उत्तर काय येईल 1. आता 1 प्लस 1 बघा, बाय ॲडिशन रूल A प्लस B 1 प्लस 1चं ॲन्सर काय येतं तर 0 येतं. मात्र कॅरी पण येते बघा, कॅरी येते की नाही, म्हणजे हातचा एक येतो असतो, कॅरी 1 येत असतो. पण त्या ठिकाणी आता इथे कॅरी म्हणजे दुसरे आउटपुट आहे का, आउटपुट मात्र काय आहे एकच असतं. लॉजिक गेटला किती आउटपुट असतात आपण आताच पाहिलं, ऑर गेटच्या सिम्बॉटला आउटपुट काय आहे 1. इथे कॅरीसाठी काय ऑप्शन आहे का नाही, म्हणून या ठिकाणी आपण काय करतोय आउटपुट काय घेतोय 1. बायनरी ॲडिशनमध्ये 1 प्लस 1 ह्याचं उत्तर 0 येत असतं, पण कॅरी येत असते, हातचा एक येत असतो. म्हणून या ठिकाणी आपलं जे काही लॉजिक गेट असतं त्याला फक्त एकच आउटपुट असतं, म्हणून आपण इथे ॲडिशन जे घेणार आहे त्याच्यासाठी मात्र आउटपुट काय घेणार आहे आपण 1 घेणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल त्याचं लॉजिक काय सांगितलं, त्याचा सिम्बॉल पहिला आपण बघितला, सिम्बॉल डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर त्याचं लॉजिक पाहिलं, इफ A इज ट्रू ऑर B इज ट्रू देन Y इज ट्रू. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं ट्रूथ टेबल पाहिलं आपण. ट्रूथ टेबलमध्ये आपण लॉजिकचा वापर केला, किंवा तुम्ही असं करू शकता, पहिलं बुलियन इक्वेशन लक्षात ठेवा आणि बुलियन इक्वेशनमध्ये व्हॅल्यूज टाकून तुम्ही काय करू शकता या ठिकाणी आउटपुट ट्रूथ टेबलचं जे काय आहे आउटपुट जे आहे Y तो कॅल्क्युलेट करू शकता. नेहमी इनपुट्स तर हेच असणार आहे, 0 0 0 1 1 0 आणि 1 1, 2 इनपुट्स असतील तर हेच इनपुट्स असणार आहे. समजले सगळ्यांना या ठिकाणी ऑर गेट. ठीक. आता हे झालं ऑर गेटचं लॉजिक आणि सिम्बॉल्स आणि बुलियन इक्वेशन. आता जर त्याला सर्किटमध्ये जर कन्व्हर्ट करायचं झालं तर त्याचं सर्किट बघा कसं ड्रॉ होईल. ऑर गेटचं जर सर्किट क्रिएट करायला गेलं तुम्ही तर ते सर्किट बघा याप्रमाणे क्रिएट होईल. म्हणजे मग अशा आपण लॉजिक लावलं ना, इफ A इज ट्रू ऑर B इज ट्रू देन Y इज ट्रू. या ठिकाणी रेजिस्टर टाकलेला आहे आपण, इथे V आहे प्लस मायनस, इथे आपण स्विचेस टाकलेलं आहे, स्विचेसला नाव देऊ आपण इनपुट म्हणजे A आणि B, आणि इथे काय आहे हे Y, तुमचा LED असणार आहे इथे, ते काय असणार आहे Y. आता बघा आपण एक एक त्याची हे समजून घेऊया.
की पॉसिबिलिटी काय असू शकते या सर्किटमध्ये, की बाबा ए स्विच हा ऑन असू शकतो, मी त्याला वेगळा कलर यूज करतो, ए स्विच हा ऑन असू शकतो म्हणजे ते क्लोज स्विच, किंवा बी स्विच हा क्लोज असू शकतो, बरोबर, किंवा दोघेही ओपन असू शकतात, किंवा दोघेही काय असू शकतात, क्लोज असू शकतात. समजले? तर एवढ्या पॉसिबिलिटी आहेत. त्या पॉसिबिलिटी मी सगळ्यात अगोदर ट्रूथ टेबलमध्ये, आता याचा ट्रूथ टेबल जो येईल तो वेगळा येईल थोडासा, तो ट्रूथ टेबल मी ड्रॉ करतो. ट्रूथ टेबल, आता याचा ट्रूथ टेबल काय येईल बघा, ए बी आणि वाय हे काय आहेत, इनपुट्स आहेत ए बी, आणि वाय हे काय आहे, आउटपुट. आता वाय काय आपला LED आहे, म्हणजे LED ऑन ऑफ असा असेल, आणि ए काय स्विचेस, म्हणजे ते काय असतील, एकतर ओपन असतील किंवा क्लोज असतील. ओपन ओपन, सगळ्यात अगोदर आपण जसं 0 0 लिहिलं त्याचे म्हणजे काय, स्विचेस ऑफ आहेत, म्हणजेच काय ओपन ओपन आहेत, किंवा ओपन क्लोज, किंवा क्लोज ओपन, किंवा क्लोज क्लोज, एवढ्या पॉसिबिलिटी असू शकतात. बरोबर. आता आपण चेक करूयात, ओपन ओपन ज्यावेळेस ए आणि बी दोघे पण ओपन आहेत त्यावेळेस LED ग्लो होतोय का बघा. आता तुम्ही इकडनं सप्लाय दिला, सप्लाय इथपर्यंत आला, इथपर्यंत आल्यानंतर एमध्ये जातोय, बीमध्ये जातोय, मात्र स्विचेस काय आहेत, ओपन ओपन, हे दोघे पण आहेत ओपन ओपन, म्हणजे इकडे करंट फ्लो होणार नाही, तुमचा LED ग्लो होणार नाही, म्हणजे तुमचा LED काय असणार आहे त्यावेळेस, ऑफ. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉसिबिलिटी काय बघा, या ठिकाणी हे खोडतो. नेक्स्ट पुन्हा सप्लाय चालू झाला, सप्लाय चालू झाल्यानंतर पहिलं काय आहे, ए हा ओपन आहे आणि बी का आपण काय केला, नेक्स्ट पॉसिबिलिटीमध्ये क्लोज केला. बघा ए काय आहे ओपन आणि बी काय आहे क्लोज आहे. या ठिकाणी बघा ओपन क्लोज, बी क्लोज केला. आता बी क्लोज केला म्हणजे काय झाला, सप्लाय कुठून फ्लो झाला, तर या टर्मिनलकडनं इथनं इथे LED फ्लो झाला, आणि आता आपला LED काय होईल, ऑन होईल, ग्लो होईल. बरोबर. ग्लो होईल म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणू शकता, LED ऑन. ठीक आहे. पुढची पॉसिबिलिटी बघा काय, पुढच्या पॉसिबिलिटीमध्ये काय म्हटलेलं आहे की ए क्लोज आणि बी ओपन, बी ओपन ए क्लोज, बीला ओपन ठेवायचे, एला क्लोज करायचे. करंट आता असा यावरच्या बाजूने फ्लो होईल आणि तुमचा LED काय होईल, ग्लो होईल. LED ग्लो झाला की तो काय होईल, आपण त्याला काय म्हणू शकतो, LED ऑन झालेला आहे. पुढची पॉसिबिलिटी काय आहे, क्लोज क्लोज, दोघं पण काय आहेत क्लोज. जर दोघं पण क्लोज असतील तर दोघांमधून पण करंट फ्लो होणार आहे, इकडून पण होईल आणि तुमचा LED काय होईल, ग्लो होईल. म्हणजेच काय, LED तुमचा काय झाला, ऑन. आलं लक्षात. म्हणजे हा ट्रूथ टेबल तुम्हाला सुद्धा म्हणजे एक त्याचं सिम्पल सर्किट झालं, आणि त्या सिम्पल सर्किटवरनं आपण आउटपुट जे आहे ते LED थ्रू दाखवलेले. याचं प्रॅक्टिकल आपल्याला परफॉर्म करायचं आहे, त्याचं प्रॅक्टिकल ह्याचप्रमाणे असतं, किंवा त्याच्या आतमध्ये जे सर्किट्स आहेत ते याचप्रमाणे आहेत, आणि आपल्याला ते काय दिसतात, आउटपुट देतात ऑफ ऑन ऑन या पद्धतीने. म्हणजे LED ऑन झाला की आपण त्याला 1 म्हणू शकतो, आणि LED ऑफ जर असेल तर त्याला आपण 0 म्हणू शकतो. याला जर कम्पेअर केलं तुम्ही ह्या ट्रूथ टेबलला, आपल्या ह्या ट्रूथ टेबल बरोबर बघा, 0 म्हणजे काय आहे, 0 0 म्हणजे काय 0, तसंच ओपन ओपन म्हणजे काय ऑफ. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, ऑफ इज इक्वल टू 0 आणि 1 इज इक्वल टू ऑन. समजले सगळ्यांना. या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात ऑर गेट काय आहे ते समजलं असेल. थोडक्यात एकच बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची, ऑर गेट म्हणजे काय करतो, ॲडिशन करतो. तुम्हाला सिम्बॉल कळला, त्या ॲडिशनवरनं तुम्हाला त्याचं लॉजिक समजणार आहे. लॉजिक म्हणजे काय, इफ ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू, दोघांपैकी कोणताही एक ऑन असेल तर तो आउटपुट मात्र 100% 1 देणार आहे, किंवा दोघेही ऑन असतील तर तो आउटपुट मात्र 100% 1 देणार आहे. समजलं आहे सगळ्यांना. त्याच्यावरनं तुम्ही त्याचं ट्रूथ टेबल पण ड्रॉ केला, आणि त्याच्यावरनं आपण त्याचं सिम्पल सर्किट कसं दिसतं कसं असतं ते सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण आपला ऑर गेट इथे स्टॉप करतो आहे, इथे संपवतो आहे, आणि आपण आता उद्याच्या लेक्चरला अँड गेट हा दुसरा बेसिक गेट जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला पाहू. ठीक आहे.